यात आपण याच्यावर पण तरी सुद्धा अचानक वेगळा ॲटिट्यूड का याचं उत्तर मात्र तुम्ही मला स्पष्टपणे दिलं नाही. असो, मी अंबादासजींकडे जाते. अंबादासजी, एकतर यांचे जे मुद्दे आहेत की ठाकरे गटातनंच अशा पद्धतीच्या काही वावड्या पसरवल्या जात आहेत, तो एक मुद्दा आहेच, पण त्या व्यतिरिक्त असा प्रश्न सर्वांनाच पडतो की दर काही दिवसांनी अशा बातम्या का येतात? मला असं वाटतं बातम्या तर मीडिया पसरवते का काही पॉलिटिकल पर्सन पसरवतात. मीडिया पसरवते का काही पॉलिटिकल पर्सन पसरवतात हे माहिती नाही. आत्ता शिंदे गटाच्या वतीने याचा इन्कार केलेला आहे. आमच्यातले अर्ध्याच्या वर खासदारांनी त्याचा इन्कार केलेला आहे. आणि मला असं वाटतं आता ओमराजेंचं मी ऐकलं, 2 टर्मपासून प्रत्येक वेळेस फुटणार. आताही मागच्या टर्ममध्ये समजा काही लोक गेले होते, काही राहिले होते, पुन्हा फुटणार. आता निवडून आल्यापासून 2 वर्ष आता होतील पुढच्या महिन्यात. या 2 वर्षात निवडून आलेल्या दिवसापासून दर महिन्याला फुटणार, एवढे फुटणार. अशा या वावड्या उठत असतात, उठत आलेल्या आहेत. मला असं वाटतं त्याला कोणताही आधार नाही. काही खासदारांनी तर प्रत्यक्ष सांगितलेलं आहे या सगळ्या विषयाचं. पुन्हा शिंदे गटाकडून त्याचे खुलासे झालेले आहे. मान्य शिंदे साहेबांनी खुलासा केला, डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केला, आता खासदार साहेब ते बोलत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं दोन्ही बाजूनं अशा पद्धतीनं खुलासे आल्यानंतर हा विषय का येतो चर्चेला, मला वाटतं आम्हीच तुम्हाला विचारलं पाहिजे. कारण मीडियात सकाळी झोपेतूनच मीडियाने उठवलं की असं झालं. अरे असं झालं, कोण म्हणतं कुठे झालं? एखादा फोटो आहे का? एखादा व्हिडिओ आहे का? एखादे खासदार काही असे नाही की गेले तर कोणाला कळणार नाही. ते सगळे एकत्र गेले तर 100% कळणार. एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रोटोकॉल्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. नाही अंबादासजी, याच्या मागे 2 महत्त्वाची कारणं आहेत की गेल्या वेळेला जेव्हा ऑपरेशन टायगर पहिल्यांदा झालेलं होतं तेव्हा तो धक्का इतका मोठा होता आणि इतकं सिक्रेट ऑपरेशन होतं ते की त्यामुळे मीडियाला सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्यांनी लगेच असं वाटतं की या संदर्भामध्ये चर्चा घडून आलेली पाहिजे. आणि त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना एका पेजवर आहेत म्हटल्यावरती त्यावरही चर्चा करावी असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आजचा हा सगळा विषय आपण चर्चेसाठी घेतलाय. आता नरेशजींकडे जाते. नरेशजी, शिंदे साहेब म्हणाले की अशी कोणती बैठक झाली नाही, पण प्रताप साहेब